माझं नाव दीनानाथ आहे. मी आयुष्यभर एका गावातील सरकारी शाळेत शिक्षक म्हणून काम केलं आहे. मुलांना शिकवणं हेच माझं सर्वात मोठं कर्तव्य आणि सर्वात मोठा आनंद राहिला आहे. मी अवघ्या 6 महिन्यांपूर्वीच माझ्या नोकरीतून निवृत्त झालो. त्याच दिवशी मी आणि माझी पत्नी वसुंधरा आमच्या गावी परत आलो. आम्ही शहराकडे निघालो होतो. ट्रेनच्या खिडकीजवळ बसून आम्ही दोघे शांतपणे बाहेर पाहत होतो. शेतं, झाडं, कच्चे रस्ते आणि जिथे आम्ही आमचं संपूर्ण आयुष्य घालवलं होतं ते जुनं गाव हळूहळू मागे पडत होतं. पण त्या दिवशी आम्हाला दुःख नाही तर एक विलक्षण आशा आणि आनंदाची भावना जाणवली. आमचा एकुलता एक मुलगा हर्ष आता पुण्यातल्या एका मोठ्या कंपनीत कामाला लागला होता. त्याचं लग्न होऊन 5 वर्ष झाली आहेत आणि त्याची पत्नी रिधिमासुद्धा त्याच कंपनीत काम करते. दोघांच्याही स्वतःच्या नोकऱ्या असल्यामुळे ते क्वचितच गावी येतात. हर्ष मला फोनवर नेहमी म्हणायचा, बाबा तुमची नोकरी संपणार आहे. गावात एकटं राहून काय करणार? ते जुनं घर विकून कायमचं आमच्यासोबत पुण्यात या. आमच्याकडे सर्व सोयी सुविधा आहेत. चांगली रुग्णालये आहेत आणि तुम्हाला कधी आरोग्याचा त्रास झाला तर तात्काळ उपचार मिळतील. रिधिमासुद्धा फोनवर हेच म्हणायची. आई तुम्ही आलात तर मला खूप आधार मिळेल. घराची काळजी घेतली जाईल आणि आयुष तुमच्यासोबत राहून खूप आनंदी राहील. अखेरीस माझ्या मुलाच्या आणि सुनेच्या वारंवारच्या विनंतीनंतर आम्ही यावर विचार करायचं ठरवलं होतं. मी माझ्या गावातलं घर विकून माझ्या मुलासोबत कायमचं परत राहायला जायचं ठरवलं. पण घर विकण्याच्या विचाराने मला दुःख होत होतं आणि ही गोष्ट मी वसुंधराला सांगितली नाही. त्या दिवशीच्या प्रवासात वसुंधराच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय होता. ती मला वारंवार म्हणत होती, एक गोष्ट लक्षात ठेव, आपलं आयुष्य आपल्या डोळ्यांदेखत मोठा होईल. मी त्याला माझ्या हाताने खाऊ घालीन, मी त्याला वाढवीन, मी त्याला गोष्टी सांगेन, शाळेसाठी तयार करेल आणि रिधिमालासुद्धा घरकामात मदत करेन. बिचारी ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करत असेल, घर सांभाळत असेल. तिच्यासाठी हे खूप कठीण असेल. हे ऐकून मी फक्त हसत असेल. आपल्या मुलाच्या घराविषयीची तिची आशा आणि स्वप्न पाहून मला काहीतरी बोलल्याशिवाय राहवलं नाही. हळूहळू एक नंतर एक स्टेशन मागे पडत होते. हे सर्व सुरू होतं. अनेक तासांचा प्रवास पार पडला आणि अखेरीस आमची ट्रेन पुणे स्टेशनवर पोहोचली. आम्ही प्लॅटफॉर्मवरून उतरताच आमचा मुलगा हर्ष आमच्यासमोर उभा होता. रिधिमासुद्धा त्याच्यासोबत उभी होती आणि तिच्या मांडीवर आमचा छोटा नातू आयुष होता. त्यांना पाहताच अनेक वर्षांनी आपल्या मुलाला पाहणाऱ्या आईप्रमाणेच वसुंधराचे डोळे चमकले. ती लगेच पुढे सरसवली आणि तिने आयुषला आपल्या मिठीत घेतलं. तिने त्याला आपल्या मांडीवर उचलून घेतलं आणि पुन्हा पुन्हा त्याला चुंबन घेऊ लागली. पण काही क्षणानंतर तिच्या लक्षात आलं की आयुष त्याच्या वयामानानुसार थोडा बारीक आणि अशक्त दिसत होता. ती रिधिमाला सुद्धा म्हणाली, सुनबाई आयुष खूप अशक्त दिसतोय. मग लगेच हसून ती म्हणाली, पण ठीक आहे, तुम्ही दोघे खूप व्यस्त आहात, मी समजू शकते. काम करतं घर सांभाळणं सोपं नसतं, पण आता मी आली आहे ना, मी गेली, आता सगळं ठीक होईल. रिधिमाने मला एक लहानसं स्मित दिलं. हर्षने माझं सामान उचललं आणि म्हणाला, चला बाबा घरी जाऊया. आम्ही सगळे गाडीत बसलो आणि त्यांच्या अपार्टमेंटच्या दिशेने निघालो. आम्ही संपूर्ण रस्ता हसत विनोद करत होतो आणि वसुंधरा वारंवार आयुषला आपल्या मांडीवर घेऊन त्याच्याशी बोलत होती. जणू काही तिला त्याच्यावर आपलं सगळं प्रेम ओतून द्यायचं होतं. त्या क्षणी मला वाटलं होतं की आज आमच्या आयुष्यात एक नवीन आणि आनंदी पर्वाची सुरुवात होईल. पण मला कल्पनाही नव्हती की येत्या काही दिवसातच आमच्या आयुष्याला अशा एका वास्तवाला सामोरं जावं लागेल, जे आमच्या सर्व आशा आणि स्वप्नांची दिशाच बदलून टाकेल. पुण्यात आल्यावर माझी पत्नी वसुंधरा खूप आनंदित झाली होती. या घरात राहायला आल्याबरोबरच ती भारावून गेली होती. ती घराला स्वतःचं मानून त्याची देखभाल करत असे. पण तिची सर्वात जास्त आवड तिचा नातू आयुषमध्ये होती. सकाळी उठल्याबरोबर ती प्रेमाने आयुषच्या संपूर्ण शरीराला तेलाने मालिश करायची. मग त्याला थोडा वेळ उन्हात बसवायची. त्यानंतर त्याला आंघोळ घालून स्वतःच्या हाताने बनवलेले जेवण भरवायची. घरात जे काही आणले जायचे ते पॅक केलेले फॉर्म्युला दूध, सॅरेलॅक किंवा पॅक केलेलं अन्न असायचं. सगळंच बाहेरचं. ते हळूहळू तिने थांबवले, बंद केलं. ती म्हणायची, एवढ्या लहान मुलाला फक्त आईच्या हातच्या ताज्या पौष्टिक अन्नानेच शक्ती मिळू शकते. कधी ती त्याच्यासाठी लापशी बनवायची, कधी भाजीची खिचडी, कधी सूप, कधी रव्याची खीर. ती दिवसभर त्याला काही ना काही खाऊ घालत राहायची. हळूहळू आयुषच्या चेहऱ्यावरचा तेज परत आलं. तो पूर्वीपेक्षा जास्त खेळू आणि हसू लागला आणि तब्येतही चांगली सुधारली. हे पाहून रिधिमालाही खूप आनंद झाला. ती सर्वांच्या नजरेसमोर होती. आयुषसाठी एक दाई ठेवली होती. ती दिवसभर त्याची काळजी घ्यायची. पण एके दिवशी कामावरून परत आल्यावर रिधिमा हसून म्हणाली, अहो आई,
आयुष्य आता तुमच्याशी किती छान जुळवून घेतोय ना, बघा. तुम्ही त्याला खरंच खूप कणखर बनवलं आहे. आता त्या कामवाल्या बाईची काय गरज आहे? मी तिला आजच काढून टाकते. वसुंधराला काही फरक पडला नाही. ती खूप आनंदी होती. आता तिला आपला सगळा वेळ नातवाबरोबर घालवता येणार होता. याचाच तिला आनंद होता. पण त्याच क्षणी माझ्या मनात एक हलकीशी कळ आली. का माहीत नाही, पण मला असं वाटलं की जणू काही घरातील सगळ्याच जबाबदाऱ्या हळूहळू वसुंधराच्या खांद्यावर टाकल्या जात आहेत. पण त्यावेळी मी त्या गोष्टीला फारसं महत्त्व दिलं नाही. दुसऱ्या दिवसापासून दाईने येणं बंद केलं. काही दिवसांनी घरात स्वयंपाक करायला येणाऱ्या बाईलाही कामावरून काढून टाकण्यात आलं. कारण तेच होतं. जेव्हा कधी वसुंधरा आयुषसाठी काही बनवायची, तेव्हा ती बाकीच्या सर्वांसाठी स्वयंपाक करायची. हर्ष आणि रिधिमा म्हणाले, आई इतकं चांगलं जेवण बनवते, मग स्वयंपाकीन बाईवर पैसे का खर्च करायचे? हे ऐकून वसुंधराला आणखी आनंद झाला. ती म्हणाली, तसे नोकरांकडून काम करून घेण्याचे मला सवयच आहे. ती आधीच स्वयंपाक करत असेल तर स्वयंपाकावर पैसे का खर्च करायचे? हे ऐकून वसुंधराला अधिकच आनंद झाला. ती म्हणाली, खरं तर मला नोकरांनी बनवलेलं जेवण कधीच आवडलं नाही. आता मी माझ्या मुलासाठी, सुनेसाठी, नातवासाठी स्वतःच्या हाताने स्वादिष्ट जेवण बनवेन. तिचा आनंद पाहून मी जास्त काही बोलू शकलो नाही. पण खरं सांगायचं तर माझ्या मनात एक विचार आला. एक विचित्र अस्वस्थता मनात घर करू लागली. हळूहळू 1 महिना उमटला आणि त्याचबरोबर घरातलं वातावरणही बदलू लागलं. पूर्वी जिथे हर्ष आणि रिधिमा वसुंधराकडे नम्रपणे मदत मागायची, तिथे आता त्यांच्या आवाजात अधिकारवाणी आली होती. हर्ष कामावरून घरी परत येताच मोठ्याने म्हणायचा, आई मी खूप दमलोय, पटकन माझ्यासाठी कडक आल्याचा चहा बनव. आणि रिधिमा म्हणायची, मम्मी उद्या दुपारच्या जेवणासाठी काहीतरी चांगलं बनवा. तुम्ही मला रोज तीच पोळी भाजी देता. वसुंधरा काहीच बोलली नाही. पण तिच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव मला वाचता येत होते. हळूहळू घराची जवळजवळ सगळीच जबाबदारी तिच्यावर पडली होती. घरात फक्त एक 22 वर्षांची मुलगी झाडण्यासाठी आणि फरशी पुसण्यासाठी यायची. तिचं नाव कुसुम होतं. ती सगळं काही शांतपणे पाहत असे. हर्ष आणि रिधिमा आमच्याशी असे बोलत होते हे मला पटत नव्हतं. पण तिची काय स्थिती होती? जर ती कधी आमच्या बाजूने बोलली असती तर रिधिमा लगेच तिच्यावर ओरडायची आणि तिला कामावरून काढून टाकण्याची धमकी द्यायची. ती एका गरीब कुटुंबातील मुलगी होती. तिची नोकरी हाच तिचा एकमेव आधार होता. त्यामुळे ती गप्प राहायची. हे सर्व पाहून मला दुःख व्हायचं. पण मी माझ्या पत्नीची बाजू घेऊ शकत नव्हतो. मी घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी गप्प होतो. मग एके दिवशी वसुंधरा अचानक खूप आजारी पडली. तिच्या संपूर्ण शरीराला प्रचंड ताप आला होता. कुसुम तिच्या डोक्यावर थंड पट्ट्या ठेवत होती. त्या संध्याकाळी जेव्हा हर्ष आणि रिधिमा ऑफिसमधून परत आले, तेव्हा मी हर्षला म्हणालो, बाळा तुझी आई खूप आजारी आहे, तिला ताबडतोब डॉक्टरांकडे न्यायला पाहिजे. माझे शब्द ऐकून हर्षचा चेहरा लाल झाला. तो म्हणाला, बाबा तुम्हाला दिसत नाही का? घरगुती खर्चात किती वाढ झाली आहे. फक्त गेल्या महिन्यातच आम्ही नवीन गाडी विकत घेतली आणि त्यामुळेच निम्म्याहून पगार त्याच्या हप्त्यात जमा होतो. याशिवाय फ्लॅटचे हप्ता स्वतंत्रपणे भरावा लागतो. आपल्याला पैसे वाचवावे लागतील. सर्व आया आणि स्वयंपाकी यांना काढून टाका. आणि आता तुमचे खर्चसुद्धा आम्हाला बघावे लागतात. त्यात वाढ झाली आहे. तुम्हाला उपचारांची गरज असल्यास तुमच्या पेन्शनमधून हे करून घ्या. तुम्हाला पेन्शन मिळते ना? आणि जर तुमच्याकडे पैसे नसतील तर रस्त्यावर जाऊन वाटी घेऊन भीक मागा. पण मला सांगू नका. त्याच्या तोंडून हे शब्द ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझा मुलगा खरंच मला सांगत होता का की पैसे नसतील तर रस्त्यावर वाटी घेऊन भीक मागावी? मी आयुष्यभर एक स्वाभिमानी माणूस राहिलो आहे. हे वाक्य बाणासारखं माझ्या काळजात घुसलं. कारण पुढे जे घडलं त्याने माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. त्या क्षणी मला माझ्या हृदयात जाणीव झाली. मी स्वतःशी शपथ घेतली होती की आजपासून मी हर्ष आणि रिधिमाकडे 1 रुपयासुद्धा मागणार नाही. पण अडचण अशी होती की माझे पैसे गावातील बँकेत होते आणि ते काढायला मला गावात जावं लागणार होतं. मी सोबत आणलेले थोडेसे पैसे आता संपूर्णपणे संपले होते. आम्हाला इथे येऊन जवळपास 2 महिने झाले होते. त्या 2 महिन्यात मी माझ्या आणि वसुंधराच्या खर्चासाठी हर्षकडे 1 रुपयासुद्धा मागितला नव्हता. तो पैसे देतही नसे. उलट घरात एखादी छोटी वस्तू लागली की मी स्वतः पैसे देऊन विकत घ्यायचो. पण आता परिस्थिती अशी झाली होती की माझे खिसे पूर्णपणे रिकामे झाले होते आणि माझ्याकडे 1 रुपयाही उरला नव्हता. त्यावेळी वसुंधराची अवस्था खूपच वाईट होती. काय करावं हे तिथलं सुचत नव्हतं. तेवढ्यात कुसुम हळूच माझ्याकडे आली. तिने कोपऱ्यातून काही चुरगळलेल्या नोटा बाहेर काढल्या. एकूण 500 रुपये. ही माझी काही महिन्यांची बचत आहे. ती हळू आवाजात म्हणाली,
बाबूजी, तुम्ही जाऊन आईची काळजी घ्या, त्यांच्यावर उपचार करून घ्या. हे खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुमच्याकडे पैसे येतील ना, तेव्हा ते मला पुन्हा परत करा. जेव्हा मी तिचे बोलणे ऐकले, तेव्हा माझे डोळे पाण्याने भरून आले आणि तिच्या डोळ्यातही अश्रू आले होते. असे म्हणून ती वसुंधराकडे परत गेली आणि तिच्या डोक्याला पट्टी बांधू लागली. तेवढ्यात रिधिमाचा मोठा आवाज घरात घुमला. तो ऑफिसच्या कामाने थकला आहे, चहासाठी हाक मारायची का? कुसुम कुठे गेली? आम्ही तुला फक्त त्या म्हातारीची सेवा करण्यासाठीच कामावर ठेवलं आहे का? आम्ही तुला पैसे द्यायचे की नाही? पटकन जा आणि 2 कप चहा बनव. तिला फक्त ताप आहे, कोणाला परवा नाही. तुम्ही कॅन्सरने मरणार नाही. पॅरासिटामॉल ड्रॉवरमध्ये आहे, ती गोळी द्या. आधी आम्हाला चहा द्या आणि मग तिला द्या. ती बरी होईल. त्या क्षणी मला खरंच असह्य वाटलं. या कठीण काळात माझ्या पत्नीसाठी काही करू शकत नसल्यासारखं मला वाटलं. मी लगेच 500 रुपये घेतले आणि खाली जाऊन औषधं विकत आणली आणि वसुंधराला दिली. पण त्या औषधाचा तिच्यावर काही परिणाम झाला नाही. आता मला स्पष्टपणे समजले होते की वसुंधराला ताबडतोब डॉक्टरांकडे नेणं आवश्यक होते, कारण तिच्यावर उपचार करण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग उरलेला नव्हता. मला माहीत होतं की गावी जायचा मार्ग फक्त सकाळीच मिळेल. म्हणून मी विचार केला की वसुंधराला जेव्हा सर्दी, खोकला किंवा ताप येतो, तेव्हा मी तिला जो काढा नेहमी देतो, तोच मी का बनवू नये? त्यामुळे तिला अनेकदा खूप आराम मिळायचा. मी हळूच स्वयंपाकघरात गेलो आणि कुसुमला विचारून साहित्य बाहेर काढू लागलो. आलं, तुळशीची पाने, काळी मिरी, लवंग आणि गूळ. मी शांतपणे काढा उकळत होतो. तेवढ्यात रिधिमा स्वयंपाकघरात आली. मला काढा बनवताना पाहून तिने विचित्र चेहरा केला आणि म्हणाली, अहो बाबाजी, हे आत्ताचं व्हायरल इन्फेक्शन झालंय. तुम्ही इतके काळजीत का पडत आहात? जणू काही त्यांना नक्कीच कोणता तरी गंभीर आजार झाला असणार. सगळ्यांनाच होतो आणि बराही होतो. बरं, तुम्ही काढा बनवत असाल तर माझ्यासाठीही बनवा आणि हो, हर्षसाठी सुद्धा. असं म्हणून तिने आपला रिकामा कप सिंकमध्ये ठेवला आणि क्षणभरही न थांबता तिथून निघून गेली. ती बाबूजी कृपया राहू द्या, मी बनवते असेही म्हणाली नाही किंवा वसुंधराला बघायला सुद्धा गेली नाही. त्या क्षणी मला शहरात आल्याचा खरंच खूप पश्चाताप होत होता. इतका की तो शब्दात मांडणे कठीण आहे. काढा तयार करत असताना आपण खरंच फक्त आजच्या दिवसासाठी आपलं घर सोडलं आहे का? असा विचार माझ्या मनात सारखा येत होता. मी काढा बनवून वसुंधराला दिला आणि तिच्या कपाळावर थंड पट्टी ठेवली. कुसुम स्वयंपाकघरात कामात व्यस्त होती, पण तिचं लक्ष सारखं आमच्याकडे जात होतं. हर्ष आणि रिधिमाच्या भीतीने ती मनमोकळेपणाने बोलू शकत नव्हती. पण कधी गरम पाण्याने, कधी टॉवेलने, तर कधी दुसऱ्याच कोणत्या तरी गोष्टीने ती मुकाट्याने आमची मदत करत राहिली. मी आणि वसुंधरा फक्त एकमेकांकडे पाहत राहिलो आणि मनातल्या मनात आमच्या नशिबाला दोष देत राहिलो. त्या रात्री आमच्या मनात फक्त एकच प्रश्न घोळत होता. एकीकडे आमचा मुलगा आणि सून, ज्यांच्यासाठी आम्ही आमचं संपूर्ण आयुष्य घालवलं होतं, आणि दुसरीकडे ही बिचारी कुसुम, जिला आमच्याकडून कधीच काही मिळालं नाही, तरी तिच्या मनात आमच्याबद्दल खूप सहानुभूती होती. आम्ही हर्षला शिकवण्यासाठी खूप कष्ट घेतले होते. बँकेकडून कर्ज काढून अनेक वर्ष त्याचे हप्ते भरले होते. त्यानंतरच त्याला चांगली नोकरी मिळाली आणि जेव्हा त्यांचं लग्न झालं, तेव्हा आम्हाला वाटलं होतं की घरात फक्त सूनच असेल. ती आली तर तिने कुटुंब एकत्र ठेवलं असतं आणि आम्हाला आधार दिला असता. पण प्रत्यक्षात परिस्थिती अगदी उलट निघाली. त्या रात्री माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. हे दिवस पाहण्यासाठी लोक मुलांना जन्म देतात का? ही म्हातारपणी त्यांना अशा अपमानाला आणि असहाय्यतेला सामोरे जावे लागावे म्हणून. त्या क्षणी मला जाणवले की आमच्या संयमाची मर्यादा संपली आहे. माझ्या मुलामध्ये आणि माझ्या आत्मसन्मानामध्ये निवड करण्याची वेळ आली होती आणि त्या क्षणी मी ठरवले की मी माझा आत्मसन्मान निवडेल. मध्यरात्रीपर्यंत त्या काढ्यामुळे आणि औषधामुळे वसुंधराला थोडा आराम मिळाला. तिच्या कपाळावरचा तापही थोडा कमी झाला होता. तिला झोपलेलं पाहून मी मनातल्या मनात ठरवलं, मी उद्या घेऊन जाणार. आधी मी तिच्यावर योग्य उपचार करीन आणि मग आम्ही दोघे आपल्या गावी परत जाऊ. पहाट झाली होती. वसुंधरा हळूहळू जागी होऊ लागली. मी तिच्या बाजूला बसलो आणि म्हणालो, वसुंधरा, आज तुझ्यावर उपचार झाल्यावर आपण आपल्या गावी परत जाऊ. त्याच घरी जिथे आपलं संपूर्ण आयुष्य एकत्र घालवलं आहे, जिथे आपण प्रत्येक संकटात एकमेकांचा आधार राहिलो आहे. जेव्हा आपण आपलं संपूर्ण आयुष्य तिथे एकमेकांचा हात धरून घालू, तेव्हा आपलं उरलेलं आयुष्य आपण एकत्रच घालू. आपण दोघे एकमेकांसाठी पुरेसे आहोत. माझे शब्द ऐकून वसुंधराच्या डोळ्यात पाणी आले. हुंदके देत ती म्हणाली, पण आपण आपल्या गावातलं घर विकलं, आता कुठं जायचं? इथे राहून हे दुःख सहन करण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. मी तिचा हात धरून हळू आवाजात म्हणालो, नाही वसुंधरा, मी तुझ्याशी खोटं बोललो होतं. मी घर विकलं नाही. खरं तर मी ते भाड्याने दिलं आहे, जेणेकरून त्यातून थोडे पैसे मिळतील आणि आपली सोय होईल. माझ्या कष्टाने बांधलेलं ते घर विकण्याचं धाडस मला होत नव्हतं. ते घर ज्यात आपल्या संपूर्ण आयुष्याची आठवणी आहेत, माझ्या आणि तुझ्या, आपल्या कुटुंबाच्या. म्हणूनच मी तुला आणि हर्षला सांगितले की मी घर विकले आहे आणि पैसे माझ्या खात्यात आहे. पण आज मला आनंद आहे की मी ते केलं, ते योग्यच केलं.
मी माझं घर विकलं नाही. माझी एकच खंत आहे की भाडं माझ्या बँक खात्यात येतं आणि मला ऑनलाईन व्यवहार किंवा ATMची सवय नाही. मी माझं पासबुक घेऊन बँकेत जात असे आणि तिथून पैसे काढत असे. आणि ह्यावेळीच मला तेच करावं लागणार आहे. माझ्याकडे सध्या रोख पैसे नाहीत. पण याचा अर्थ असा नाही की मी हर्षच्या पैशांवर जगू शकत नाही. मला तसं करणं भाग आहे. माझं बोलणं ऐकताच वसुंधराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने माझे खांद्यावर डोके टेकवले आणि रडू लागली. मी तिला धीर देत म्हणालो, वसुंधरा काळजी करू नकोस. वसुंधरा जोपर्यंत मी ते आहे तुला काही होणार नाही. मी एकटाच पुरेसा आहे. तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी. त्या क्षणी मला असे वाटले की खिडकीजवळ कुणीतरी उभे राहून आमचं बोलणं ऐकत आहे. मी फारसं लक्ष दिलं नाही. सकाळ होताच पहिली ट्रेन पकडण्यासाठी मी स्टेशनकडे निघालो. घरातून निघण्यापूर्वी मी कुसुमला फोन करून स्पष्टपणे सांगितलं, कुसुम, मी परत येईपर्यंत वसुंधराची चांगली काळजी घे. काही झालं तरी तिला एकटं सोडू नकोस. त्यावेळी माझ्या पाठीमागे या घरात काय घडणार आहे याची मला काहीच कल्पना नव्हती. नंतर जेव्हा मी परत आलो तेव्हा कुसुमने जे काही सांगितलं त्याने माझ्या काळजालाच हादरवून सोडले. त्या दिवशी पहिल्यांदाच मला जाणवले की मुलगा आणि सून खरोखरच माणुसकी विसरून इतके निर्दयी असू शकतात का? काल रात्री जेव्हा मी वसुंधराला समजावून सांगत होतो की मी गावातले घर विकले नसून भाड्याने दिले आहे, तेव्हा खोलीबाहेर उभे असलेल्या रिधिमाने आमचं संपूर्ण संभाषण ऐकले होते. तिने लगेच जाऊन हर्षला सर्व काही सांगितले. त्या क्षणी त्या दोघांना समजले की जर मी गावातून पैसे घेऊन परत आलो तर मी वसुंधरावर उपचार करून तिला गावाला परत घेऊन जाईन आणि मग त्यांच्या हातात काहीच उरणार नाही. कदाचित याच लोभाने त्यांनी असा कट रचायला प्रवृत्त केले होते, ज्याचा आम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता. सकाळी वसुंधरा बाथरूमला जाण्यासाठी उठण्याच्या अगदी आधी रिधिमा तिने गुपचूप बाथरूमच्या फरशीवर तेल सांडले होते. वसुंधरा आत जाता तिचा पाय घसरला आणि ती जोरात खाली पडली. तिच्या कमरेला गंभीर दुखापत झाली होती. ती वेदनेने विवळत होती आणि तिला उठताही येत नव्हतं. तिचा आवाज ऐकून कुसुम धावत आली आणि तिला उचलण्याचा प्रयत्न करू लागली. पण तेवढ्यात रिधिमा तिथे आली आणि कुसुमवर रागाने ओरडली, मी तुला घरकाम करायला ठेवलंय, या म्हाताऱ्याची सेवा करायला नाही. जा घर स्वच्छ कर आणि तिला इथेच झोपू दे. ती थोड्या वेळात स्वतःहून उठेल. पण त्या दिवशी पहिल्यांदाच कुसुमने प्रत्युत्तर दिलं. तिच्या डोळ्यात राग होता आणि आवाजात सत्य होतं. ती स्पष्टपणे म्हणाली, बाईसाहेब, मी तुमची मोलकरी नाही, तुमची गुलाम नाही. तुमच्यातील माणुसकी ती मेली असेल, पण माझ्या आत अजूनही जिवंत आहे. तुला दिसत नाही का की आई बाथरूममध्ये पडल्या आहेत आणि त्यांना किती गंभीर दुखापत झाली आहे? जेव्हा तिने वसुंधराला उचलण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या लक्षात आलं की ती जिथे पडली होती तिथे खूप तेल सांडलं होतं. त्या क्षणी तिला जाणवलं की हा अपघात नसून जाणून-बुजून केलेलं काहीतरी आहे. तिने कसाबसा वसुंधराला आधार दिला आणि तिला पुन्हा जिवंत केले. तिने कुसुमला खोलीत आणले आणि पलंगावर कुसुम त्यांना खोलीत आणले आणि पलंगावर झोपवले आणि वेदनाशामक गोळ्या दिल्या. आता त्या दोघींना माझी वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. पण रिधिमा हार मानणार नव्हती. ती खोलीत परत आली आणि कुसुमवर ओरडली, पुरे झाले हे नाटक. आता शांतपणे इथून निघून जा. आणि आई, तुम्ही सुद्धा वेदनेचं नाटक करणं थांबवा. काम टाळण्यासाठी हा सगळा एक देखावा आहे. सकाळी तुम्ही अगदी ठीक असाल. ती ठीक आहे, मी पाहिलं. आणि उठ, आमच्यासाठी नाश्ता बनव, आम्हाला ऑफिसला जायचं आहे. असं म्हणून तिने वसुंधराला जवळजवळ खेचूनच पलंगावरून खाली खेचलं. वसुंधरा वेदनेने तळमळत होती आणि तिला धड उभंही राहता येत नव्हतं. हे पाहून कुसुमचा संयम सुटला. काही विचार न करता तिने रिधिमाच्या गालावर जोरात एक चापट लगावली. रिधिमा स्तब्ध झाली. तिला प्रचंड राग आला होता. ती थरथरत म्हणाली, ए नालायक मोलकरी, माझ्यावर हात उचलण्याची तुझी हिंमत कशी झाली? आता मी तुला जागा दाखवते. ती कुसुमवर हात उचलणारच होती तेवढ्यात कुसुमने तिचा हात पकडून तो जोरात पिरगळला आणि म्हणाली, बाईसाहेब, माझ्यावर हात उचलण्याची चूक करू नका. जर या हातांना घरकाम येतं तर तुमच्यासारख्या माणसाचे हात कसे पिरगाळायचे ही त्यांना माहीत आहे. जोपर्यंत बाबूजी परत येत नाहीत मी इथून जाणार नाही आणि आईलाही कुठेही जाऊ देणार नाही. आणि जर तुम्हाला असा त्रास देत राहिलीस तर मी पोलिसांना बोलवेन. तुझ्या आजारी वृद्ध सासूबाईसोबत जे काही केलंस ते पोलिसांनी कळेल तर तुझं काय होईल हे तुला माहीत आहे. पोलिसांचं नाव ऐकताच रिधिमाचा चेहरा फिका पडला. त्या क्षणी तिच्या माघार घेण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. संध्याकाळपर्यंत मी गावाहून पैसे घेऊन परत आलो होतो. घरात पाऊल ठेवताच कुसुमने सकाळपासून घडलेला सगळा प्रकार मला सांगितला. तिचा प्रत्येक शब्द ऐकून माझ्या अंगात जणू आगच पेटली होती. माझ्या लक्षात आले की हा अपघात नसून एक सुनियोजित योजना होती. मी हर्ष बोलायला त्याच्या खोलीकडे जात होतो तेव्हा आतून त्यांच्या जोरदार भांडण्याचा आवाज घुमू लागला. मी दाराबाहेर थांबलो. आतमध्ये हर्ष रिधिमावर रागाने ओढत होता. हे सगळं तुझ्यामुळे झालं. तुझं खरं रूप दाखवण्याची काय गरज होती? आता जर ते निघून गेले तर आपल्याला पैसे कसे मिळणार? आम्हाला वाटलं होतं की त्यांनी गावातलं घर विकलं आणि सगळे पैसे बाबांच्या खात्यात जमा होतील. असो, तो मेला असता आणि सगळे पैसे आपले झाले असते. पण आता सगळं काही आमच्या हातातून निसटून जाईल. आम्हाला घरही मिळालं नाही, पैसेही मिळाले नाही आणि त्यात भर म्हणजे ते दोघे त्यांच्या पेन्शनचे पैसे स्वतःच खर्च करतील.
रिधिमासुद्धा खेदपूर्ण स्वरात म्हणाली होती. म्हणूनच मी सकाळ बाथरूममध्ये तेल टाकलं होतं, जेणेकरून मम्मीजी पडतील आणि त्यांना गंभीर दुखापत होईल आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागेल. मग ते कुठेच जाऊ शकणार नाही. पण त्यांचं नशीबच खराब होतं. तिला रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासेल इतकी गंभीर दुखापत झालीच नव्हती. मी खोलीवर बाहेर उभं राहून हे सगळं ऐकत होतो. मी परत आलो. आई आणि त्यांचं सगळं बोलणं माझ्या कानावर गेलं आहे याची त्यांना काहीच कल्पना नव्हती. त्या क्षणी मला लाज वाटली की हा तोच मुलगा होता ज्याला मी माझ्या रक्ताच्या आणि घामाच्या धारांनी वाढवलं होतं. तो किती स्वार्थी होता हे स्पष्ट झालं होतं. त्याला माझ्या घरासाठी आणि पैशांसाठी आम्हाला कैदेत ठेवायचं होतं. मग मी दार उघडून खोलीत गेलो. मला पाहताच त्या दोघांचे डोळे विस्फारले. हर्षचे शब्द अडखळले. तो अडखळत म्हणाला, बाबा तुम्ही कधी आलात? मी त्याच्या डोळ्यात थेट बघून म्हणालो, मी आलो जेव्हा तुम्ही दोघे तुमची सगळी काळी कृत्य कबूल करत होतात. माझ्या आवाजात इतकी वेदना होती की कदाचित तिथे घाबरले असावेत. मी म्हणालो, माझा मुलगा इतक्या खालच्या पातळीवर जाईल याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. मी माझ्या घरासाठी आणि पैशांसाठी तुम्ही मला या शहराच्या तुरुंगात टांबू इच्छित होता. तुम्ही आम्हाला इथे कैद करून ठेवून आमच्या आयुष्यभराच्या कमाईवर जगू इच्छित होता. तुमच्याकडून मला याची कधीच अपेक्षा नव्हती. माझ्या डोळ्यात अश्रू होते, पण आता माझ्या आवाजात त्याचा लवलेशही नव्हता. मी दृढनिश्चयी होतो. मी म्हणालो, मी इथे क्षणभरही थांबणार नाही. मी माझ्या वसुंधराला सोबत घेऊन आत्ताच निघत आहे आणि आजपासून तुला आई वडील आहेत हे विसरून जा. जोपर्यंत मी जिवंत आहे माझ्या वसुंधराला कोणाची गरज नाही आणि ज्या दिवशी मी नसेन त्या दिवशी तिला कोणाची गरज भासणार नाही. मी तिला इतकी सक्षम बनवलं आहे. असं म्हणून ते वळले. मी वळलो आणि तिथून निघून जाऊ लागलो. तेवढ्यात हर्ष मागून धावत आला आणि माझ्या पाया पडला. त्याचा आवाज थरथरत होता. तो रडत म्हणाला, बाबा कृपया असं करू नका. आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. कृपया आम्हाला माफ करा. आम्हाला आणखी एक संधी द्या. आम्ही तुम्हाला तक्रार करायला एकही कारण देणार नाही. बाबा कृपया आम्हाला सोडून जाऊ नका. त्या क्षणी मला हे स्पष्ट जाणवले की माझ्यासमोर उभा असलेला माणूस माझा मुलगा नसून एक लोभी माणूस होता, ज्याला केवळ ही चिंता होती की माझ्या मृत्यूनंतर ती माझी लाखो रुपयांची मालमत्ता आणि आयुष्यभराची बचत गमावून बसेल. त्याने आमच्या गावाकडचे घर विकून आम्हाला शहरात आणून कायमचे स्वतःजवळ ठेवण्याची योजना आधीच आखली होती. माझं असं मत आहे की आमचं वृद्ध आई वडील त्याच्या कृपेवर जगतात आणि तो आमच्या पैशांच्या पैशांवर जगतो. पण कदाचित देवाची योजना वेगळीच होती. माझ्या आयुष्यातील एक छोटासा निर्णय, गावाकडचं घर विकण्याऐवजी भाड्याने देण्याचा, आज आमचा सर्वात मोठा आधार बनला आहे. जर मी ते विकलं असतं तर कदाचित आम्हाला परत जायला कुठेच जागा उरली नसती. हर्ष मला वारंवार सांगत होता, बाबा कृपया सगळे पैसे माझ्या खात्यात ट्रान्सफर करा, म्हणजे तुम्हाला पैसे काढायला पुन्हा पुन्हा गावाला जावं लागणार नाही. पण कदाचित माझा अनुभवच मला सावध करत होता. म्हणूनच मी ते पैसे माझ्या खात्यातच राहू दिले आणि आज तीच सावधगिरी कामी आली. त्या दिवशी मला जाणीव झाली की ज्या मुलासाठी मी माझ्या सगळ्या सुखाचा त्याग केला होता, मी वसुंधराचा हात घट्ट धरला आणि तिला आश्वासन दिले की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तिला इतर कोणाचीही गरज भासणार नाही. मी तिला ताबडतोब रुग्णालयात घेऊन गेलो आणि कुसुम आमच्यासोबत आली. डॉक्टरांनी तिच्यावर कसून उपचार केले आणि सुदैवाने तिच्या जखमा गंभीर नव्हत्या आणि ते धोक्याबाहेर आली. उपचारानंतर जेव्हा आम्ही रेल्वे स्टेशनकडे पोहोचलो, आम्ही स्टेशनकडे जात असताना कुसुम आम्हाला सोडायला आली. अचानक वसुंधरा म्हणाली, मुली तू आमच्यासोबत आमच्या गावी येशील का? तू आमच्या मुलीसारखी आमच्यासोबत राहशील का? हे ऐकून कुसुमच्या डोळ्यात पाणी आलं. रडत रडत तिने वसुंधराचे पाय धरले आणि म्हणाली, माझ्या आईवडिलांनी मला लहानपणी सोडून दिले होते. माझ्या काका काकींनी कसंबसं मला वाढवलं, पण कधीच त्यांनी मला शिक्षणही दिलं नाही आणि कोणतीही गोष्ट करण्यास सक्षम बनवलं नाही. त्यामुळे मला घरोघरी फिरावं लागलं आणि मी कमवलेला पैसे माझ्या नियंत्रणात नाही. ती म्हणाली की जर आम्ही तिला खरोखरच आमची मुलगी म्हणून दत्तक घेतले तर तिच्यासाठी यापेक्षा मोठा आशीर्वाद दुसरा नसेल. कुसुमचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. मला जाणवलं की तिने आपल्या हृदयात किती वेदना दडवून ठेवल्या होत्या, पण त्याबद्दल तिने आम्हाला कधीच सांगितलं नाही. तिने आम्हाला कळूही दिला नाही. ती नेहमी हसतमुख असायची आणि आमची काळजी घ्यायची. जणू काही तिने तिची दुःख मनात खोलवर पुरून टाकली होती. वसुंधराने तिला उचलून जवळ घेतलं आणि मिठी मारली आणि त्या क्षणी कुसुम आमच्यासोबत गावी आली. गावात आल्यानंतर कुसुमने इतक्या निष्ठेने आणि प्रामाणिकपणे आमची सेवा केली की हळूहळू ती आमच्यासाठी केवळ एक मोलकरीण न राहता खऱ्या अर्थाने आमची मुलगीच बनली. जे घर पूर्वी शांत आणि उदास असायचं ते आता आपल्यापणाच्या आणि शांततेच्या भावनेने भरून गेले होते. काही वर्ष उलटली आणि एके दिवशी मी वृत्तपत्र करून माझी सर्व मालमत्ता कुसुमच्या नावावर केली. जेव्हा हर्षला कळाले तेव्हा तो रागाने गावात परत आला आणि मला म्हणाला की त्याच्या वाट्याची मालमत्ता एका मोलकरणीने देऊ शकत नाही. पण ह्यावेळी मी पूर्णपणे शांत आणि दृढ निश्चयी राहिलो. मी त्याला स्पष्टपणे म्हणालो, ही मालमत्ता माझ्या कष्टाच्या पैशातून आहे. यात तुझा कोणताही वडिलोपार्जित वाटा नाही. त्यामुळे मला हवं त्याला मी ती देऊ शकतो. जसं मी माझ्या कष्टाने सगळं काही उभं केलं आहे तसंच तू सुद्धा तुझं आयुष्य तुझ्या स्वतःच्या कष्टाने घडव.
आणि आता माझ्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नको. हे सरळ उत्तर ऐकून हर्ष आणि रिधिमा दोघेही शांत झाले आणि एकही शब्द न बोलता आम्ही मागे फिरलो. अशीच बरीच वर्ष लोटली आहेत आणि आम्ही गावात शांततेत व सन्मानाने जगत आहोत. कुसुम आमच्यासोबत खूप आनंदी आहे. खरंच आम्ही तिला लग्न करून संसार थाटण्याचा वारंवार आग्रह केला, पण लग्नामुळे आम्हाला सोडून जावं लागेल या भीतीने तिने स्पष्टपणे नकार दिला. वसुंधराला फक्त एकच खंत आहे, तिचा नातू. कधी कधी त्या आठवणींचे तिचे डोळे पाण्याने भरतात, कारण तो आमच्या रक्ताचा आहे आणि आमच्या मुलांसाठी चुकांसाठी त्या निष्पाप मुलाला शिक्षा का व्हावी. पण जीवनाचं सत्य हे आहे की कधी कधी आत्मसन्मान आणि मनशांती टिकवण्यासाठी आपल्याला काही नात्यांपासून दूर राहावं लागतं. आमचा आशीर्वाद अजूनही आमच्या नातवासोबत आहे आणि आम्हाला खात्री आहे की एक दिवस जेव्हा त्याला ही सत्य कळेल, मोठा झाल्यावर, तेव्हा तो वाचेल. जर तसे झाले तर कदाचित तो स्वतःहून त्याच्या आजी आजोबांना शोधत आमच्याकडे येईल. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हीच सांगा, मी हर्षबाबतीत योग्य गोष्ट केली की की त्याला माझ्या मृत्यूपत्रात वाटा द्यायला हवा होता? कृपया कमेंट्समध्ये तुमचे विचार आम्हाला कळवा. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा. कुणास ठाऊक ही गोष्ट दुसऱ्या एखाद्या वसुंधरा किंवा दीनानाथपर्यंत पोहोचेल आणि त्यांना त्यांच्या आयुष्यात योग्य निर्णय घेण्याचे धैर्य देईल. आणि जर तुम्हाला अशा हृदयस्पर्शी कथा ऐकायला आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसे तुमच्या शहराच्या नावासह कमेंट करा आणि आमच्यावर नक्कीच विश्वास ठेवा. भेटूया पुढच्या कथेत. तोपर्यंत धन्यवाद.